येस. चला 1 मिनिट अजित सर, फक्त थोडासा वेळ द्या. बॉलिंग टीम आपले एक्स्ट्रा खेळाडू वरती आले नाहीयेत. बॉलिंग टीम आपले एक्स्ट्रा खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये आले नाहीयेत. ठीक आहे, हरकत नाहीये. एखादी ज्याला नावं माहीत असेल त्याला पाठवा. ठीक आहे, तुमची समस्या आली आमच्यापर्यंत, हरकत नाहीये, कारण तुमच्यासाठी तर हा विश्वकप आहे. आला काय? ये मित्र ये. तुझ्याही जिद्दीला सलाम आहे खऱ्या अर्थाने ना. कारण नाही पाहत, क्रिकेट जेव्हा तुम्ही खेळता ना तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या सॅक्रिफायसेस कराव्या लागतात. वेल डन मित्रा. जाऊयात आता मॅचच्या दिशेने. दोन्ही नामवंत अंबरनाथ नगरीतील नामवंत दोन्हीही संघ एकमेकांसमोर आहेत. एका दिशेला NN बॉयज तर दुसऱ्या दिशेला स्वराज्य आहे. पण इथे अधिराज्य कोणाचं गाजणार आहे? पहिलाच बॉल, ड्राईव्हचा फटका, बॅटची कडा, सिंगल मिळणार आहे. येस सर. ड्राईव्ह केलाय. ड्राईव्ह करत असताना अगदी इंचेस सेंटीमीटरचा फरक आहे. सगळ्यांना वाटतं की बॉल जातोय का बाउंड्री रूपच्या बाहेर, तर नाही गेलाय. ती लाईन आणि त्या लाईनीच्या थोडासा आतमध्ये आहे. पण सागर सर, आपण अगदी संपूर्ण महाराष्ट्र सध्या तरी भ्रमण करत असतोय. आपण हे अंडरआर्मचं क्रिकेट पाहतोय. त्याचबरोबर सध्या तरी हे म्हणायला हरकत नाही ना की अंडरआर्मचं अंबरनाथचं क्रिकेटचा दर्जा, हा दर्जा आता त्या वरच्या स्तराला गेलेला आहे. काय क्रिकेट खेळतात हे खेळाडू. आणि जेव्हा ही फाईट पाहायला मिळेल ना, जेव्हा खुल्या गटातील ते नामवंत खेळाडू येतील ज्यांनी संपूर्ण अंडरआर्मचा विश्व गाजवलाय, त्यांच्या समोरही हे फाईट चांगले करतील यात ती मात्र शंका नाहीये. मजा येणार आहे त्या मॅचेसला, जेव्हा संपूर्ण अंबरनाथकर एकत्रित येतील आणि आल्यानंतर चांगली फाईट करतील. आता नाही, वेळ आहे अजून. ज्याचे काम त्यालाच नेहमीच साजेसे असतं. हा बॉल देखील हलक्या हाताने इथे टॅप करत असताना सिंगल मिळाली आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. धावा देखील 3 लागल्यात धाव फलकावरती. 3 on 3. 3 वरती 3 झालेत. हा सामना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जाणार आहे. कारण जेव्हा खुल्या गटाचा क्रिकेट तुम्ही खेळता तेव्हा अशा स्पर्धा तुम्ही नक्कीच खेळत असता. पण ह्यासारखी स्पर्धा कधी होऊ नये नाही हे तेवढंच खरं आहे. पण त्याचबरोबर अंबरनाथकरांच्या तर हक्काची ही स्पर्धा आहे ना, त्यांचा हा वर्ल्ड कप आहे. मग उद्या प्रत्येक चहाच्या टपरीवरती, प्रत्येक गल्लीवरती, प्रत्येक रिक्षाच्या लाईनवरती हेच म्हटलं जाईल ना की अंबरनाथकरांमधून सर्वोत्तम खेळाडू कोण ठरला, सर्वोत्तम टीम कोणती ठरली. एपी गणेश आणि आकाशी ही जोडी, ही सलामीच्या जोडीने कालपासूनच खूप चांगलं काम केलेलं आहे. एपी गणेश एका दिशेने चांगली बॅटिंग करतो, सिंगल डबल घेतो आणि आक्रमणचा कार्यभार हे आकाशच्या खांद्यावरती असतं. हाय बॅकलिफ्टनी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आकाशची. एल्बोची पोझिशन देखील स्थिर आहे, हेड पोझिशन देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल, बॉलला लीफ करत असताना पंचांकडे दाद मागितली जात आहे. पंच स्थिर स्थगित आपल्या जागेवरती उभे आहेत. दोन्ही हात अगदी मागे घेतलेत. म्हणजेच काय हा डॉट बॉल असेल. निर्धाव चेंडूची सांगता. पुढचा बॉल, यानंतर 4 बॉलचा खेळ झालाय. वाईट टाकला, त्याला कव्हरही केलंय गोलंदाजांनी. पुढचा बॉल लेग स्टिकच्या बाहेर, वाईट बॉल आलाय. येस, इट्स अ वाईट बॉल. दोन्ही हात इथे सरही समांतर करतायत. त्या अवंतर स्वरूपाची ती एक्स्ट्राची धाव फलकेवरती ऍड केली जाते. ऍड होईल. एक्स्ट्राच्या साह्याने धावफलक पुढे जात आहे. धावा लागल्यात 5 धाव फलकावरती. हलक्या हाताने पुश करताय. पुश करत रहा, खुश करत रहा. सिंगल इथेही मी इथे आहे.
हॅलो हॅलो चेक चेक चेक. शेवटचा बॉल. 6 लागल्यात आतापर्यंत. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे. या बॉलवरती देखील हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न डायरेक्ट केली जात आहे. जीव अतकाधिक घेत अगदी ही धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि त्या पहिल्या षटकाच्या वाजवी खेळानंतर आपण पाहतोय धावा लागल्यात 7 धावफलकेवरती. कॅमेरामॅन आपल्याला विनंती, थोडंसं आमचं मुख्य व्यासपीठ त्यावरती आपण थोडं फोकस करूयात, कारण इथे हा लकी ड्रॉ आणि त्याची चीट काढतात. कितनजी लोटे साहेब आपल्याला विनंती आहे, त्यांच्या हस्ते आपण ही चीट करणार आहोत. नंबर अनाऊन्स करण्याच्या अगोदर सगळ्यांना विनंती आहे की आपण खिशातनं आपली चीट बाहेर काढा. काढल्यानंतर सध्या तरी लक्ष तुम्ही आमच्याकडे द्या. सागर सर तुम्ही जॉईन करा. नंबर आहे 0251 0251. कुणाकडे? या या या. काय खुश झाला यार तो. हा बाई उडी बिडी मारू नको बाबा. हा उद्या शाळेत जायचं आहे. हा मार या, चल या तिथूनच या. हा येऊ दे यार, तो पण खुश झाला यार, स्क्रीनवर दिसतोय तो. घरी गेल्यावरती आई वडील नक्कीच त्याला सांगते, जा जा लोटे चषकाला जा, कुठे दुसरीकडे जाऊ नकोस, कारण तिथे सगळं काही मिळतं ना. मॅच पाहणाऱ्याला देखील तिथे पारितोषिक मिळतं. तुम्ही चांगले बॅनर्स बनवले, तुम्ही तुम्ही या स्पर्धेचे उल्लेख ना केली, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे चांगले पोस्टर्स आणले, तर तुम्हाला चांदीचा कॉर्नरही मिळतोय. तुम्हाला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक म्हणून तेही मिळतंय. सगळं काही मिळतंय तुम्हाला. ही ओळख राहिली आपल्या चषकाची. 0251 परफेक्ट. हा बॉल टप्पा पडल्यानंतरच्या वळणची अपेक्षा होती, ते वळण मिळत नाही. याचा वाईट बॉल. 8 धावा लागल्यात. आलोक निमकाटी वडक्कम ब्रो, आपका स्वागत है. आलोक निमकाटी वडक्कम. हाई बॉल. अगदी वेग बघा, गती बघा. या बॉलवरती वेग देण्याचा प्रयत्नच केला नाहीये. बॅटरला आमंत्रित केलंय, त्याला देखील सांगितलं तुझ्याकडे कॅलेबर असेल, स्किल असेल, टेम्परामेंट असेल, दाखव मारून चौकार या बॉलवरती. चांगली बॉलिंग, सुदृढ बॉलिंग, चांगली गोलंदाजी. एक प्लॅन पाहायला मिळतो आपल्याला गोलंदाज आकाशचा, आणि त्या प्लॅन दिवशी देखील चांगली बॉलिंग करतोय सध्या तरी. दुसऱ्या दिशेलाही आकाश पाहायला मिळतोय. एपी गणेशच्याही नावाची चर्चा राहिली या स्पर्धेमध्ये. याही खेळाडूंनी इम्प्रेस केलाय. NN बॉईज आणि त्यांच्या विपक्षात आपण स्वराज्याला पाहतोय. NN बॉईज सध्या तरी बॅटिंग करतोय. स्वराज्य संघ त्यांची गोलंदाजी आपण पाहतोय. बरोबर. थोडासा वेगळा निर्णय पाहायला मिळतो. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली आहे. आकाश स्ट्रायकिंग एंडवरती आहे. पुन्हा एकदा गती कमी, वेग कमी, बॉल फिरवण्याचा प्रयत्न केला आणि इट्स अन वाईट बॉल. या अतिरिक्तच्या धावा, या एक्स्ट्राच्या एक एक धावा तुम्हाला खूप जास्ती मॅटर केल्या जातील, कारण ही प्रत्येक आलेली ती सिंगलची धाव, प्रत्येक आलेली अतिरिक्त स्वरूपाची न मेहनत करता बॅटरला दिलेली धाव, ही तुम्हाला अतिशय मेहनतीने पुढच्या डावामध्ये स्वतःला करावी लागणार आहे. त्यामुळे कॅल्क्युलेटिव्ह स्टेप घेणं गरजेचं आहे. 10 लागल्या धाव फलकावरती. पुढचाही बॉल. आणखी एक आलाय का? वळण मिळत आहे, ते अतिरिक्त मिळते. आणखी एक वाईट बॉल. ती लाईन पाहावी लागेल. लेंथ चांगली आहे, त्या चांगल्या लाईन वरतीही आता गोलंदाजी करावी लागणार आहे गोलंदाजाला. लेग स्पिनचा वापर करतोय तो देखील, अगदी एक नॅचरल लेग स्पिनचा वापर करतोय. लेग स्पिन मिळतोय त्याला, पण त्याचबरोबर जर तुम्ही ऑफस्टम्पच्या प्रचंड बाहेरून लेग स्पिन करणार असाल तर मात्र तुम्हाला तो वळण मिळालं. खेळपट्टी अप्रतिम आहे. अगदी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतोय. टॉस जिंकलाय, त्यानंतर बॅटिंग घेतली आहे आणि खुलेआम आव्हान दिलं होतं ना की आम्ही 30 ते 32 धावांचं टार्गेट देण्याचा प्रयत्न करत आहोत, आणि त्यामध्ये गोलंदाजही सध्या तरी त्यांना मदत करतोय. तोही म्हणतोय हरकत नाहीये, 30-32 म्हटले होते, त्यातील 3, 4, 5, 6 धावा देतोय मी. आतापर्यंत आपण पाहिलं तर सलगचे आमचे निलेश सर सांगतात सलगचे 3 वाईट बॉल फेकलेत. आणि शैलेश आपल्याही माहितीसाठी माझ्याच बाजूला उजव्या दिशेला निलेश सर बसलेत. एक असे तंतोतंत गुणलेखक आहेत,
MCA ची परीक्षाही पार केली आहे. त्यानंतर लेदर बॉलच्या क्रिकेटवरती त्यांनी गुणलेखनाचं कार्य केलंय, पण त्यानंतर काही जबाबदाऱ्या त्यांना लाभल्या आणि त्यामुळे आता फक्त सॅटर्डे संडे ते गुणलेखनाचं काम करतात. सर आपली कौतुक बॅटची हलकीशी करा लागते. डायरेक्ट हिट लागला तर मात्र बॅटला परतावा लागणार आहे. हो प्रयत्न खूप चांगला केलाय. या प्रयत्नासाठी होऊन जाऊ दे अंबरनाथकर. आवडला असेल प्रयत्न तर वाजवा थोड्याशा टाळ्या. खूप चांगला प्रयत्न केला त्यांनी. जणू काय डाईव्ह मारली, स्लिप झाला तो. बघा पाण्याची आवश्यकता असेल तर घ्या पाणी. AP गणेश आणि त्यासोबतच आकाश या दोघांनाही माहिती आहे ना की इथून आपल्या खांद्यावरती सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. सगळे म्हणतायत, सगळे सांगतायत आरामात खेळा, शेवटपर्यंत खेळा, चांगला खेळ करा. रन्स झालेत 12 धावफलकावर. बॉल झालेत आतापर्यंत आपण पाहिलेत तर काय टेलिकास्ट आहे. अगदी आपण पाहिलेत ना तर आंतरराष्ट्रीय दर्जेचं हे टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळतंय. सर काय डिसिजन आमच्यापर्यंत येऊ द्या. फेअर डिलिव्हरी आहे. ओके फेअर डिलिव्हरी आहे. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर करण्याचा प्रयत्न केला. बॉलला टॅप केलाय. सिंगल इथे देखील मी इथे. येस ते जे प्रेक्षक आहेत दादा आपल्याला विनंती आहे प्लीज आपण बाईक स्टँड वरती नका बसू. खाली या प्लीज. येस थँक्यू. बाईक स्टँड वरती कुणी बसू नका. ते स्वप्न आहे ना कुणाचं तरी. विकी जैन साहेब यांच्याकडून AP साठी एकाच चौकारासाठी तब्बल किती तर 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. मारेल का AP देखील सध्या थोडासा संघर्ष करतो. त्याला देखील माहिती आहे ना जे लक्ष आपण ठेवलंय, जे आपण अगदी संपूर्ण शहरासमोर सांगितलंय की त्या 32 आपण करणार आहोत. आता तो इशारा नक्कीच येऊ शकतो, त्याची शक्यता आहे. प्रेक्षकही वाट पाहत आहेत. खऱ्या अर्थाने अजित सरांनी हा वर्ल्ड कप गाजवलाय. त्यांचे प्रचंड फॅन फॉलोइंग तुम्हाला पाहायला मिळते अंबरनाथ मध्ये. यानंतर आता नाही. पुढे आला, टॅप केला. टॅप करत असताना इथे देखील सिंगल मिळणार आहे. सिंगल मिळाली आहे. पण AP साठी देखील ते पारितोषिक असतात. जर एक चौकार लगावला तरी देखील त्याला ते 3000 रुपये मिळतील. बक्षिसांची लयलूट आहे या मॅच मध्ये. वन टू गो फेम. अजित सर कधी पाहिलं होतं एवढं क्रेज? पाहिलंय अंबरनाथच्या विश्वचषकामध्ये पाहिलं. इथे हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न राहिला होता. नॉन शाकिन वरती फेकी केली नाहीये. 2 षटकांचा तो वाजवी खेळ संपलाय. धावा लागल्या धावफलकावरती. आतापर्यंत आपण पाहिलं तर 17 धावा लागल्या धावफलकावरती. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथे देखील शेवटच्या क्षणाला बॅटचा फेज ओपन केलाय. स्क्वेअर कट केलाय. सिंगल मिळणार आहे. सिंगल मिळते.
सिंगलच्या साईने धावफलकही पुढे जात आहे. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा लागल्या धावफलकावरती. राज येतोय बॉलिंग ट्रॅकवरती आणि पुन्हा एकदा जेव्हा जेव्हा NN बॉईज संघ मैदानाच्या आतमध्ये असतो ना, या दोन नावांची चर्चा होत आहे. त्यातील एकाचं नाव AP गणेश आहे, दुसऱ्याचं नाव आकाश आहे. या दोन्ही बॅटरची चर्चा केली जाते. हलक्या हाताने इथे देखील फक्त दिशा दाखवली. बॉलवरती आक्रमणाचा कुठलाही प्रयत्न होत नाहीये. फक्त संयम, फक्त अनुशासन, फक्त एकाग्रता आत्ता तरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. पण तो अटॅक होईल यात मात्र शंका नाहीये. तो आता होईल की मौना 1-2 बॉलनी होईल की मौना पुढच्या षटकामध्ये होईल, पण तो अटॅक होणार यात मात्र शंका नाहीये. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स नेहमीच म्हणतो ना. सध्या तरी फॉर्माट आहे AP गणेश. इथे देखील हलक्या हाताने पुश. इथे देखील मिळाली ती सिंगल आहे. एक धाव. असं म्हटलं जातं की थेंबे थेंबे ते तळ साचवण्याचा प्रयत्न करावा लागतोय तुम्हाला. इथे प्रत्येक थेंब महत्वाची आहे, प्रत्येक धाव महत्वाची आहे, कारण तुम्ही अंबरनाथचा वर्ल्ड कप खेळताय. 20 धावा लागल्या धावफलकावरती. पहिल्या 3 बॉलवरती 3 सिंगल्स राजनी दिलेत. स्क्वेअर कॅचचा प्रयत्न केला होता आणि इथे विकेटचं पतन होत आहे. AP गणेशला परतावा लागणार आहे डगावच्या दिशेला परत. चला चला प्रेक्षकांना विनंती, आपण डिस्टर्बन्स क्रिएट करू नका प्लीज. प्रत्येकाला कदाचित ती खूपच ओढ आहे. मॅच चालू ठेवूयात सर आपण. 2 बॉलचा खेळ शिल्लक. विकेट मिळाली. AP गणेशला परतावा लागला. नवीन बॅटर रवी येतोय मैदानाच्या आतमध्ये. संध्याकाळचं सत्र आहे. हलक्या हाताने पुश कव्हर रिजन वरती डायरेक्ट मारण्याचा प्रयत्न केला नाहीये, कारण त्या खेळाडूला वाटलं कोणी बॅक करण्यासाठी इथे तैनात नाहीये. मारणं त्या बॉलवरती ती डायरेक्ट हिट करणं तेवढंच गरजेचं होतं. तसं झालेलं नाहीये. वा, सिंगलच मिळणार आहे. 1 धाव मिळाली. एका धावेच्या साह्याने धावफलक गेलंय हळुवारपणे पुढे. 21 लागल्यात. 32 करू असं कॅप्टननी सांगितलेलं. 1 to go. प्रेक्षक राजे अगदी त्यांच्या जागेवरती सरांना प्रचंड प्रेम देण्याचा प्रयत्न करतोय. 21 लागल्यात. शेवटचा बॉल हळुवारपणे फक्त डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. मनग्याच्या साईडने फ्लिक ऑफ द डे सिंगल मिळाली. 30 षटकांचा तो खेळ संपलाय. 22 धावा लागल्यात धावफलकावरती. आतापर्यंत एकही आपण चौकार या मॅच मध्ये तरी पाहिलेला नाहीये. या मॅच मध्ये आतापर्यंत चौकार आला नाहीये, म्हणजेच काय तर या मॅच मध्ये येणार नाही असं अजिबात नाहीये. येऊ शकतो. चला सबस्टिट्यूट प्लेयर या आतमध्ये लगेच चेंज करण्यात येतोय. 3 ओव्हरचा खेळ झालाय. 22 धावा लागल्या धावफलकावरती. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे 6 बॉल कोण बाजी मारणार? अंबरनाथच्या या वर्ल्ड कप मध्ये अंबरनाथ मधील कुठला संघ सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहे? मजा येईल.
एक संघ आपल्याला मिळालाय. चेक. मित्रांनो, रेलिंग वर जोर नका देऊ प्लीज. थोडं मागे उभे राहा. शेवटचे 5 तास आहेत, नंतर काढायचीच आहे. डेकोरेटरचं काम तुम्ही आणि बाउंड्रीचा पण आहे, त्यामुळे हात त्या लहान मुलाला बोला हात वरती घ्या. दादा तुम्ही पण या साईडला समोर. दादा तुमचा हात बाहेर आहे, परत बॉल बिल लागला तर मॅच क्रुशल आहे. 1 लाखाचा सवाल आहे. वर्ल्ड कपचा सवाल आहे. चला ब्लॅक शर्ट तिथे, तुम्हालाही विनंती आहे दादा, Black तुम्ही shirt. ब्लॅक शर्ट हा. तिथे. असं वाटतं हो, बेडवर तो टीव्ही बघतोय लोड खाली हात ठेवून. हा दादा आतमध्ये घे. आणि इथेही आमच्या स्टेजच्या अगदी समोर. येस, थँक्यू थँक्यू. यांना सांगायची गरज पडली नाहीये, हुशार आहेत आमचे प्रेक्षक. म्हणूनच आम्ही म्हणतो ना, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 20 धावा झाल्यात. हा बॉल बघा, अजित सर आणि त्यांच्यासोबत संपूर्ण प्रेक्षक वर्गाने सांगितलं बॉल गेलाय कुठे. बॉल सरळ बाहेर निघालाय. अप्रतिम. हे आमचे प्रेक्षक वर्ग ही चिमुकली पाहते बघा, आजोबांच्या मांडीवरती बसून सध्या तरी ही चिमुकली हा क्रिकेटचा खेळ पाहते. वा, कमाल आहे अंबरनाथकरांनो, कमाल आहे तुमच्या सगळ्यांची. हा ही फुल टॉस बॉल, हाही नो असणार आहे. नो +1 जरूर मिळेल. 2 धावा ऍड केल्या जातील. खराब गोलंदाजी सध्या तरी इथे खराब गोलंदाजी करतोय गोलंदाज, कारण आपल्याला माहिती आहे की महत्वाची मॅच आहे. महत्वाच्या मॅच मध्ये आता इथे प्री क्वालिफायर मध्ये तुम्हाला चांगला खेळ करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला पुढच्या फेरीत जायचंय, जर तुम्हाला सेमीफायनल नावावरती करायची आहे, जर तुम्हाला त्या चर्चेमध्ये एक भाग बनायचा आहे, तर मात्र चांगला खेळ तुम्हाला करावाच लागणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज मयूरला तुम्ही पाहताय. मयूरनी काय केलं तर मयूरनी सलगचे 2 फुल टॉस टाकलेत. इकडे या विश्वकपाचे देखील शेवटचे काही तास शिल्लक आहेत आणि तिथे सुपर 8 मध्ये भारताने ही चांगली सुरुवात केली आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने पुश करण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग केली जाते. विकेट मिळेल का? पंचांकडे अपील करतायत. पंच सांगतायत जाऊयात ना आपण वरती, जिथे आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, एवढी सुदृढ वाहिनी आहे, जी वाहिनी आपल्याला सगळं काही प्रोव्हाइड करते, त्यांच्याकडे जाऊयात. लेट्स गो टू दी टेक्निकल टीम SSS श्री साई स्पोर्ट्स. आणि त्यांचे सर्वही आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. दादा तुमचेही स्वागत असणार आहे. त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये ते इंटरनेट उपलब्ध आहेत, ते आपल्या घरी बसून आपल्या मोबाईल स्क्रीनवरती हे सामने, हा वर्ल्ड कप नक्कीच एन्जॉय करतायत. पण ज्यांच्याकडे ते इंटरनेट उपलब्ध नाही आहे, त्यांच्यासाठी देखील संधी आहे. काही करायची आवश्यकता नाहीये. टीव्हीची स्क्रीन ऑन करा. ऑन केल्यानंतर सेटअप बॉक्स ऑन करा. आमच्या ABC केबल नेटवर्क वरती चॅनल नंबर 983 यावरती जाऊन तुम्ही अंबरनाथचा वर्ल्ड कप हाही एन्जॉय करू शकता. एक धाव मिळेल. 26 धावा लागल्या धाव फलकावर. चांगला बॉल डिलिव्हर केला. पुढे आल्यानंतर इथे हा फुल टॉस यशच्या उदू असता. बॉल सरळ जाऊन धडकतोय विकेटला. मिळतात 2000 आणि विकेटही मिळते. येस डीजे. थँक्यू डीजे. काही जण मॅच पाहण्यासाठी आईचा ओरडा खाऊन आलेले आहेत. काही जण अगदी बायकोला रिक्वेस्ट करून आलेत जाऊ दे वर्ल्ड कप पाहायला. काही जणांनी सुट्ट्या टाकल्यात. बॉसनी नक्कीच अप्रूव्ह केलं नाही तरी देखील म्हटलं आमच्या गावातील वर्ल्ड कप आहे, अंबरनाथ शहराचा वर्ल्ड कप आहे, मी जातोय, पाहिल्या जाईल नंतर काय होत आहे. काही लोकांनी लॉग इनही केलेलं नाहीये, पण तरी देखील ही मॅच पाहण्यासाठी आल्यात. हलक्या हाताने पुश केला. ड्राईव्हचा फटका, चांगला स्ट्रोक, सिंगल मिळणार आहे. सिंगल मिळाली. एक धाव ऍड केली जाते. 27 धावा लागल्या धाव फलकावरती.
या षटकाचे आतापर्यंत 3 बॉल झाले, चौकार अजूनही आला नाहीये, पण त्या चौकाराचा प्रयत्न होईल यात ती मात्र शंका नाहीये. नंदू आहेत, नंदू आणि नंदूला आता चांगला खेळ करावा लागेल. पुढचा बॉल स्ट्रेट ऑन द ग्राउंड समोर खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं फंबल, मिस फिल्डिंग, पण सिंगलच मिळणार आहे. मी म्हटलं होतं ना चौकाराचा प्रयत्न आता होईल, कारण आता हे शेवटचे काही क्षण आहेत आणि त्या शेवटच्या काही क्षणाला तो दीर्घ श्वास घेतला जातो आणि त्यानंतर सगळं काही झोकून देण्याचा प्रयत्न होतो. लास्ट 2 बॉल्स टू गो. चला उजव्या बाजूला आमच्या पंचाच्या अगदी मागोमाग सर त्या खेळाडूंना सांगा की प्लीज आपण पाय वरती घ्या, आतमध्ये आणू नका. हे सगळं तर आज करावंच लागणार आहे. हे सगळं आज आपल्याला संपूर्ण या रात्रमध्ये करावंच लागणार आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक, चौकाराची आवश्यकता आहे. तो चौकार मारायचा प्रयत्न केला जाईल. हाय बॅकलेफ्टनी बॅटिंग सध्या तरी आकाशी सुरू आहे. ती बॅटिंग तो कशी करतो, तो चांगली करतो, टेक्निकली खूप साऊंड आहे, पण तो अटॅक त्याला करावा लागणार आहे. आता आक्रमण आणि फक्त आक्रमण करावं लागेल. पुढे आला, केला आक्रमण, प्रयत्न केला होता, विकेट मिळेल का, मिस फिल्डिंग. ओ हो, हे काय होत आहे मैदानाच्या आतमध्ये. आणखी एक चूक केली जात आहे. हात डोक्यावरती लावले जात आहेत, तोंडात ओ म्हटलं जात आहे. अंबरनाथ आहे, अंबरनाथचा वर्ल्ड कप आहे, लोटे चषक आहे, इथे चुकीला नाहीये माफी. पहा काय फिल्डिंग झाली, अप्रतिम. काय ऍक्शन रिप्ले दाखवलाय, वा टेक्निकल टीम. ऑपरेटर साहेब तुमचंही कौतुक आहे. संतोषी आहेत आमच्या ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये, प्रत्येक गोष्ट अगदी तंतोतंत आमच्यापर्यंत आणतात. आता हा शेवटचा बॉल आहे, धावा लागल्या धावफलकेवरती 29. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये, 29 धावा लागल्यात धावफलक्यावरती. शेवटचा बॉल आणि त्यावरती देखील आता पाहूयात आपण कसा खेळेल. पुढे आल्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, पंचांकडे अपील केली जाते. पंच सांगतात इट्स अन व्हाईट बॉल, व्हाईट +1, 2 मिळतील. प्रेक्षक वर्गही थांबलेत ना, कारण त्यांनाही माहिती आहे अगदी शेवटच्या क्षणावरती आपण आहोत, त्या शेवटच्या बॉलवरती आपण आहोत. म्हणजेच काय तर अजित सरांचा तो आवाज ऐकायला मिळेल का आपल्याला. होऊन जाऊ देत प्रेक्षक वर्ग. अजित सर कसे म्हणतात शेवटचा बॉल असल्यावरती 1 to go. हीच तर खरी अंडरम क्रिकेटची चंदू सर आमच्या मजा आहे. हेच तर अंडरमचं विश्व आणि हीच तर अंडरम क्रिकेटची खऱ्या अर्थाने मजा आहे. शेवटचा बॉल 31, 31 लागलेत. कॅप्टननी म्हटलं होतं 32 करणार, 31 लावलेत. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक. पाहता शेवटच्या बॉलवरती किती धावा बनल्या जातील. शेवटचा बॉल, तोही पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न, बनवलेत. कॅप्टननी सांगितलं 32 बनवू, 32 त्यांनी बनवल्यात आणि 33 धावेचं लक्ष असणार आहे. चला या. आइए आलोक, आइए. आलोक यांना आपण लकी ड्रॉचा कूलर आहे तो देऊयात आपण. आणि त्याचबरोबर शैलेश आपल्याला विनंती, आपण या, आपल्या हस्ते आपण आलोकला तो कूलर देणार आहोत. आलोक कैसा लग रहा है भाई, कूलर जीता, हाउ आर यू फीलिंग, कैसे लग रहा है. बहुत अच्छा लग रहा है, मुझे लगा नहीं था मैं कूलर जीतूंगा. बहुत अच्छा है. लोटे चषक बहुत ही अच्छा चषक है जो भगवान दादा साहेब ने आयोजन किया है. उस चषक के बारे में बहुत कुछ कहना चाहूंगा, पर अभी मैं इतने बोल के मेरे शब्द बंद करता हूँ. प्रिपेअर केलंय त्यांनी, 10 मिनिटं त्याला मागे उभं केलं त्यांनी, पूर्ण मनात विचार केला होता. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण माईक वरती मित्रांनो वाटतं तेवढं सोपं नाहीये म्हणलं. वेल डन. कूलर जिंकलेला आहे शैलेश दादा, त्यांच्या हस्ते हे पारितोषिक त्याला आपण देत आहोत. पहिल्या सत्राचा खेळ तो संपलाय, धावा लागल्यात. कॅप्टननी सांगितलं तंतोतंत 32 करणार, 32 केल्या NN बॉईज. पण आता इथून समोर देखील स्वराज्य सारखा बलाढ्य संघ आहे, तो देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये, तो देखील लढायला जाणला जातो, फाईट करायला जाणला जातोय.
आणि स्वराज्य संघाने देखील मागच्याच मॅच मध्ये 35 धावेचं लक्ष, त्याचा पाठलाग आणि त्या 35 धावा ही चेस करून दाखवल्या होत्या. वा, मजा येईल, मजा येईल. अंबरनाथकरांचं ते अंडरआर्मचं क्रिकेट आणि ते अंडरआर्मचं क्रिकेटही खूप चांगलं प्रफुल्लित होत आहे आणि त्यामागे श्रेय जात आहे आमचे आज भगवान दादा लोटे असतील, त्यासोबतच संदीप दादा असेल आणि आमची संपूर्ण लोटे फाउंडेशनची टीम असेल, आमचं संपूर्ण श्री क्रीडा मंडळ असेल. श्री 11 नावानी देखील अनेक वर्ष अगोदर काही भरपूर मोठ्या स्पर्धा इथे याच क्रीडांगणावरती व्हायच्या. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम देखील राबवले जातात. त्यात संपूर्ण श्रेय आमच्या श्री क्रीडा मंडळाचं आहे. तेच आपण म्हणत होतो ना की श्री क्रीडा मंडळ गोविंदा पथक देखील आहे. 7 थरांची यशस्वी सलामी आपण सातत्याने देत आलेलो आहोत. काय हवंय आणखी तुम्हाला? आम्हाला तर हेच हवंय. सगळ्यांना तर सध्या तरी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंडरआर्मच्या विश्वामध्ये तीच आहे ना की लोटे चषक होतंय कुठे. मी सांगतो लोटे चषक अंबरनाथ मध्ये होत आहे. अंबरनाथचा हा विश्व चषक आहे. तुम्हाला जर यायला जमत नसेल तर SSS लाईव्ह वाहिनीवरती पहा, तिला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि तिथेही तुम्हाला पाहत नसेल, तुमच्याकडे इंटरनेटची सुविधा नसेल तर मात्र फक्त जाऊन तुम्ही जर अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, टिटवाळा, मांडा या तालुक्यात राहत असाल, मुरबाड तालुक्यात राहत असाल ना, तर फक्त जाऊन तुम्ही ABC केबल नेटवर्कच्या चॅनल नंबर 983 वरती जाऊन तो चॅनल लावा आणि तुम्हाला तिथेही हा वर्ल्ड कप पाहायला मिळणार आहे. मॅचला इथे सुरुवात होत्या. 33 धाब्यांचं लक्ष आहे. पहिलाच बॉल लीव केला, पंचांकडे दाद मागितले आणि पंचांनी सांगितलं इट्स अ फेअर बॉल, फेअर डिलिव्हरी आहे. चला एक विनंती असेल, डगआउट मध्ये फक्त खेळाडू बसतील. प्लीज प्लीज सातत्याने मॅनेजमेंट टीम विनंती करते. मुख्य स्टेज जो खेळाडू कक्ष त्यावरती उतर कोणी बसणार नाही. या लहान मुलं असतील तरी त्यांनाही रिक्वेस्ट आहे, बाळांनो प्लीज खाली या तुम्ही. डगआउट फक्त प्लेयर्स साठी आहे, त्या चेअर्स वरती कोणी बसणार नाहीये. पहिला बॉल डॉट टाकलाय, रवीनी टाकलाय. राजेश आणि राज आहेत. राजला देखील चांगला खेळ करावा लागेल. राजेशला देखील त्याची साथ द्यावी लागणार आहे. पहिला बॉल जिथे डॉट गेला त्यानंतर या बॉलवरती देखील बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने बॉलला पंच केलाय. सिंगल मिळाली आहे. सिंगल डबल खूप महत्वाची आहे. संजीवनीचं काम करणारी सिंगल डबल आहे असंही म्हणतो ना आपण. मुंबई पुढचा बॉल पुन्हा एकदा शेवटच्या क्षणाला बॅटचा फेज ओपन, हलक्या हाताने बॉलला स्लाइस केल्या. सिंगल मिळाल्या. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉल अप्रतिम रवीने हाताळल्यात आणि त्यानंतर त्यांनी 2 धावा इथे दिलेल्या आहेत पहिल्या 3 बॉलवरती. महत्वाची निर्णायक मॅच प्री क्वालिफायरचा हा सामना पाहतोय. अंडरआर्मच्या विश्वचषकामध्ये अंडरआर्मच्याच अंबरनाथच्याच आपण 2 बलाढ्य टीम्सला पाहतोय. इथे देखील शेवटच्या क्षणाला लेट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची हलकीशी कडा लागते. विकेट मिळेल का? पंचांचा बोटा कशाकडे? विकेटचं पतन. 1 मोर डाऊन. बरोबर व्यासपीठावरती आमचे अनुज ज्यांना म्हणायला हरकत नाहीये ना, हे पहा. आमच्या टीव्ही स्क्रीनवरती असं आता सध्या तरी वाटतंय ना, हे आमचे अनुज मोरे आल्यात. आणि आता तरी सागर सर मॉडेल होऊन कमी नाही आहेत. खरं तर चंद्रकांतजी शेट्टे सर, तुमच्या माहितीसाठी 3 दिवसामध्ये हाही या स्पर्धेचा अविभाजित घटक राहिलेला आहे. संपूर्ण प्लॅटफॉर्म, पूर्ण व्यासपीठ सांभाळणं हे देखील खाऊ नाहीये. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या आपल्या हक्काच्या समालोचकासाठी, आपल्या अनुज मोरेसाठी झाल्या पाहिजेत. वा मित्रा, कौतुक आहे तुझं. पहिल्यांदाच भेट होते पण त्या पहिल्या फेरीतच तुझं कार्य एवढं अप्रतिम आहे. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावशील यात ती मात्र शंका नाहीये. वन टू गो. यांनी अगदी संपूर्ण मैदान काबीज केलंय. 3 धावा लागल्या धावफलकावरती. 1 विकेटही गेली आहे. रवीनी पहिल्या ओव्हर वरती चांगलं कार्य करत असताना इथे अतिरिक्त कौतुक झालं की काय.
कॉमेंटेटर्स कर्स यालाच म्हणतात ना. व्हाईट बॉल आलाय, 4 धावा लागल्या धाव फलकावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न, आणखी एक विकेट मिळेल का? जीव अगदी ओवाळून धावण्याचा प्रयत्न केला होता, चिताच्या वेगाने धावण्याचा प्रयत्न केला होता, पण सर सांगतात जबर तिसरा पंचांकडे. हृदयाची उत्कंठा वाढली आता. ही विकेट देखील मिळाली तर देखील टीम स्वराज्य थोडीशी बॅकफुटला येईल यातही ती मात्र शंका नाहीये, कारण जर ती बॅकफुटला आली, आणखी एक विकेट मिळाली तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करणं कठीण राहणार आहे. श्री क्रीडा मंडळाला तुम्ही पाहताय सध्या तरी हे लोटे चषक तुम्ही अनुभवताय ना. बॅटर सेफ आहे का सर? येस, बॅटर सेफ आहे ना. ओके, अगदी हे तुम्ही आमचं व्यासपीठ पाहताय. खऱ्या अर्थाने हे सगळे ते शिल्पकार आहेत श्री क्रीडा मंडळाचे. तोही काळ मला आठवतो जेव्हा श्री 11चा चषक व्हायचं, अगदी 5 रुपये एंट्री फी असायची. पारितोषिकही अगदी काही जास्ती मोठं नसायचं, पण तरी देखील हीच चुरस, हीच लढाई आणि हेच बॅट आणि बॉलचं द्वंद्व आणि हे युद्ध तुम्हाला पाहायला मिळायचं. आज पहा स्वरूप कुठे आहे. आज ते 5 काही आज एंट्री फी घेतली जात नाहीये, पण तरी देखील लाखाहून अधिकचं पारितोषिक दिलं जात आहे. 2 व्हीलरची बाईक दिली जाते, चांदीचं नाणं दिलं जात आहे, ते टी शर्ट तुम्हाला दिलं जात आहे, जेवणाची व्यवस्था केली जाते. आणखी काय हवंय? आणखी काहीही नकोय आम्हाला. अंडर आमचा वर्ल्ड कप हवाय, आम्हाला लोटे चषक हवाय. 3 डॉट बॉलला 10,000 रुपये शैलेशभाई दिले जातात. अजून काय हवंय? विकेट हॅट्रिक घ्या, 10,000 कमवा. 10 नाही 12 13 14,000 कमवा. वा. पुढचाही बॉल आपण पाहिला तर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, ती सिंगल मिळत आहे, पण सध्या तरी थोडं मॅच वरती लक्ष केंद्रित करणं ही गरजेचं आहे. धावा लागल्या धाव फलकावरती 7 ऑन द बोर्ड. 7 धावा लागल्या धाव फलकावरती. एका बॉलचा खेळ झालाय, 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. मजा येईल या मॅचला. जर मात्र या 12 बॉलवरती किमान 10 ते 12 15 करण्याचा प्रयत्न केला ना तर मॅच चुरशीची होणार, यात ती मात्र शंका नाहीये. आणखी एक आपण ते पोस्टर पाहतोय, चिमुकल्यांनी बनवून आणलंय. येऊयात आपण तुमच्याकडे ओव्हर ब्रेक मध्ये, येऊयात थोडस मॅच वरती लक्ष देऊयात. पुढचा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. शॉर्ट ऑफ जॅब याला म्हटलं जातं, जे अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये खूप कमी वेळेस खेळलं जातं, कारण त्या फटक्याला जास्ती जागा नाहीये, कारण तुम्ही 1 to 4चा क्रिकेट खेळताय. व्ही मध्ये खेळणं गरजेचं आहे. शॉर्ट ऑफ जॅब तो तुम्हाला ऑन साईडला खेळताना पाहायला मिळेल, सिंगलच मिळेल, त्याहून अधिक काही मिळणार नाहीये. त्यामुळे या फटक्याला या क्रिकेटमध्ये तरी वाव नाहीये. समोर खेळावं लागेल, स्ट्रेट बॅटने खेळावं लागेल, अलॉंग द ग्राउंड खेळावं लागणार आहे. डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉलचा पर्सेंटेज स्वराज्य संघाला त्या अधिराज्यापासून लांब ठेवेल. पुढचा बॉल समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला होता, उलट्या हाताने फेकी केली आहे, यष्ट उद्ध्वस्त केलाय. पंच पाहतायत, बघतायत, पाहणी करतायत आणि बोर्ड आकाशाकडे. आणखी एक विकेटचं बटन. यस डीजे. पट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर थँक्यू सो मच. महत्वाची मॅच आहे. या महत्वाच्या मॅच मध्ये आता तरी धावा बनत नाहीयेत. नावा स्वराज्य आहे. त्या स्वराज्याची स्थापना ही महाराजांनी केली होती. वयाच्या 14व्या वर्षी राहिरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक केलं आणि त्यानंतर ते स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि ते पूर्तीतही आणलं. पण आता इथून स्वराज्य नावात आहे, पण इथून ते अधिराज्य गाजवण्यासाठी चांगला खेळ त्यांना करावा लागणार आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. बॉल पायाला आदळतो, ही एनर्जी अनमॅचेबल आहे. काय एनर्जी आहे. सिंगल मिळाली, सिंगलच्या साईने धावफलक पुढे.
पुढे आल्यानंतर समोर डायव्हिंग एफर्ट, अप्रतिम, दर्जेदार, लाजवाब, खूप चांगले एफर्ट्स. एकच धाव मिळणार आहे. ही अशाच एफर्टची आवश्यकता आहे. आता समोरून तो अटॅक केला जाईल, ते आक्रमण केलं जाईल. त्या आक्रमणाला वाचवण्यासाठी तुम्हाला असे चांगले एफर्ट्स देण्याची आवश्यकता आहे. हा तो ऍक्शन रिप्ले, हे लावलेले ते एफर्ट्स आहेत. वा, स्वतःला झोकून द्यावं लागणार आहे. झोकून देण्याचीच आवश्यकता आहे, कारण तुम्ही विश्वचषक खेळताय, अंबरनाथचं विश्वचषक खेळताय, तुम्ही लोटे चषक खेळताय. इथे तर झोकून द्यावंच लागणार आहे. धावा लागल्या धावफलकेवरती 9. One to go. समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता वी मध्ये. पुन्हा एकदा चांगले एफर्ट्स. वा, काय एफर्ट्स दाखवतायत मित्रांनो. आशा नाही, अशी कंजूसी करू नका. एकदा जोरदार वाजवल्या पाहिजे टाळ्या. काय अप्रतिम फिल्डिंग केली आहे. अंबरनाथकर कुणालाही लाजवतील, कुणालाही हरवतील असा दमकम ठेवणाऱ्या दोन्ही टीम्स सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये लढतायत. एका दिशेला NN बॉयज, दुसऱ्या दिशेला टीम स्वराज्य आहे. फाईट केली जात आहे. 12 बॉलचा खेळ झाला. धावा लागल्या धावफलक्यावरती फक्त आणि फक्त 10. जिंकण्यासाठी समीकरण आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी बनवायच्यात 12 बॉल आणि 23 धावेची आवश्यकता आहे. लोटे चषकामध्ये स्वप्नांची पूर्तता होते, स्वप्न पूर्ण होतात. तिथेच छत्रपती शिवाजी महाराजांची ती प्रतिमा आहे. दोन्ही दिशेला आपल्या स्पर्धेतील मुख्य घटक आयोजक आहेत. कॅमेरामॅन थोडंसं झूम इन करा, आपण थोडंसं झूम इन करा आणखी. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचबरोबर लोटे चषकामध्ये स्वप्नाची पूर्तता होते. वा, आणखी एक चांगलं अप्रतिम बॅनर तुम्हाला पाहायला मिळतंय. अप्रतिम, खूप छान आहे. 12 बॉल 23, पण मॅच संपली नाहीये. जाऊ कुठेही नका. जर मात्र इथून एखाद दुसरी बाउंड्री आली, चौकार आले, तर मॅचला आणखी मजा येईल. 12 बॉल 23 धावेची आवश्यकता आहे. करून दाखवावं लागणार आहे. आता या प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला सिद्ध करून दाखवावं लागेल तुमची कुवत, तुमचे टेम्परामेंट, तुमचे फटके आणि तुमचे स्किल्स इथे दाखवण्याची आवश्यकता. सरळ आतमध्ये आला, बॉल फिरला, गर्र कन्वळण घेतली, ऑफ स्टंप उडवलाय, ऑफ स्टंप बाहेर. 2000 देखीचात. येस डीजे. इथे पूर्ण करतोय गोलंदाज विजय आहे बॉलिंग ट्रॅक वरती. विजय संघाला विजय सुनिश्चित करून देईल अशी गोलंदाजी करतोय सध्या तरी. 11 बॉल 23 धावेची आवश्यकता. एखादी मारावा लागेल, तो मारेल का बॅटर? अकरा मध्ये 23 हव्यात. पुढे आला, पुढे येऊन केण्याचा प्रयत्न, हाताचा स्पर्श, बॉल निघालाय बाहेर. अंबरनाथकर म्हणतील बॉल जातोय कसा, झट पट फटा नाही, डान्स करत विजय मास्टर, तुमचे कौतुक आहे. थँक्यू सो मच. अप्रतिम साथ, काय कॉर्डिनेशन आहे, दर्जेदार. 10 मध्ये 19 हव्यात. मागच्या बॉल वरती तो टर्न पाहिला, त्या टर्न वरती तुम्हाला मिळाली विकेट, मिळाले 2000. पण पुढच्याच बॉल वरती हाताचा हलकासा स्पर्श आणि तो स्पर्शच तुम्हाला घेऊन जाईल का बाहेर? कारण आता तो चौकार आलाय, तो चौकार नाहीये, तो संजीवनी देणारा चौकार आहे, मॅच मध्ये जिवंत करणारा चौकार आहे. 10 बॉल 19, क्लोज एन्काउंटर आहे. पुढे आला, समोर खेळला बॉलर, काय कमबॅक,
आणि ह्याच कमबॅक साठी जर हा क्रिकेटचा खेळ चालला जातोय. आली आहे विकेट, होऊन जाऊ दे. इथे या क्रीडांगणावरती थोडीशी जागा मिळाली आहे. कुणी उभं राहून पाहत आहे, कुणी बसून पाहत आहे, कुणी अगदी तुमच्या टोज वरती आलाय. कुणाला थोडीशी जागा मिळाली आहे, कुणाला अर्धी सीट मिळाली आहे, कुणाला पूर्ण सीट मिळाली आहे. आता ती सीट जिथे आहे तिथे पकडून ठेवा, धरून ठेवा, रोखून ठेवा, कारण यानंतरची मॅच ती प्रेक्षणीय लढत असणार आहे. कारण त्या लढतीमध्ये तुम्हाला अंबरनाथचे सर्वोत्तम खेळाडू खेळताना पाहायला मिळतील आणि त्यांच्या विपक्षात संपूर्ण महाराष्ट्राचे अंडरआर्म क्रिकेटचे सर्वोत्तम खेळाडू ते पाहायला मिळणार आहे. मॅच असेल बेस्ट ऑफ अंबरनाथ विपक्ष रेस्ट ऑफ अंबरनाथ, नाही तर रेस्ट ऑफ अंडरआर्म क्रिकेट. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो पुढच्या मॅच साठी. मजा येईल त्या मॅचला. आणि ती मॅच जो जिंकेल ना, त्या मॅच मध्ये जिंकलेल्या टीमला तब्बल 15,000 रुपयाचं पारितोषिक असेल. ट्रॉफी पण मिळेल, 15,000चं पारितोषिक पण मिळेल. वा. पण आता इथे सध्या तरी ही ट्रॉफीसाठी फाईट आहे, ट्रॉफीसाठी झुंज आहे. 9 बॉल आणि 19 धावेची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतो विजय. विजयनी पहिला काय अप्रतिम लेग स्पिन केला, त्यानंतर त्याच्यावरती तो चौकार आला. पुन्हा एकदा विकेट त्याला मिळाली. पुढे सरसवून लवचिंबकासारखा बॅटरला खेचून घेतला त्यांनी. आता काय होत आहे, 9 बॉल 19. पुढे आला हलक्या हाताने, आणखी 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 एक विकेट त्याला मिळत आहे. एस डीजे करून देणारी बॉलिंग करतो तर आहे, पण त्याचबरोबर त्यांनी सलगच्या 2 बॉलवर 2 विकेट घेतल्यात. जर या बॉलवरती विकेट घेतली तर किती मिळतील अंबरनाथकर? मी सांगतो तब्बल 13,000 रुपयाचा हा बॉल फेकतोय विजय. वा. एवढ्या हळू नाही, थोडस जोरात झाल्या पाहिजेत. वाजवा जोरदार टाळ्या. एक बॉल आणि त्यावरती जर विकेट मिळाली तर 13. 2 बॉलचा खेळ म्हणजे शिल्लक आहे. 13,000 रुपयाचा बॉल टाकतोय गोलंदाज विजय. 13,000 रुपयाचा बॉल त्याच्या कारकिर्दीतला सगळ्यात चांगला टाकलाय. हो, हे सेलिब्रेशन आहे. 10,000 रुपये अनिल शेठ कडून, 3,000 रुपये या स्पर्धेचे जनक भगवान शेठ लोढे साहेबांकडून. आता वाजव डीजे. चषक मिळाले 13,000 रुपये. आणखी काही हवंय? काही नको आहे. वाह. 1 टू गो. तोही फेम तुम्ही ऐकलात, पण 7 बॉल 19 धावेची आवश्यकता आहे. विजयनी काय गोलंदाजी केली. हाई बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर थोडस बाहेरच्या दिशेला वळण घेतले, बॅटची कडा लागते आणि इथे विजय देवाला वंदन करते. तो सांगतोय वा, लोटे चषक मला देखील पाहायलाय. होऊन जाऊ दे डीजे. 6 बॉल 18 धावेची आवश्यकता आहे. 6 बॉल 18.
किती मिळाले त्या एका षटकासाठी विजयला 3 बॉल 3 बोल्ड त्यांनी काढले, त्यामुळे त्याला तब्बल 13,000 रुपये आणि पहिल्या बॉलवरती जो त्यांनी बोल्ड काढला त्यासाठी 2,000, म्हणजे तब्बल एका षटकामध्ये 15,000 रुपयाची कमाई झाली आहे. वा, अजित सर स्मित हास्य त्यांच्याही चेहऱ्यावरती आहे. कुठे जाल तुम्ही? अगदी ऑफिसला जात असाल, कदाचित तुम्हाला एका महिन्याचं ते मानधन असंच काहीतरी मिळत असेल, याच्या जवळपास मिळत असेल. पण आता इथे काय, लोटे चषकामध्ये तुम्ही आहात, अंबरनाथच्या विश्वचषकामध्ये आहात, तुम्ही एका ओव्हरमध्ये 15,000 कमवलेत. पण येस, त्याच बरोबरीने तुमचं काम, तुमचा व्यवसाय तो चालू राहणं, त्यावरती लक्ष केंद्रित करणं, क्रिकेट खेळत असताना ते देखील करणं तेवढंच गरजेचं आहे. 6 बॉल 18 धावेची आवश्यकता आहे, कारण विश्वचषक वर्षातनं तुम्हाला फक्त एकदा खेळायला मिळेल, बाकी वर्षभर काय. इथे व्हाईट बॉल असणार आहे, पण विकेटही मिळाली, बॉलही काउंट झालाय. 5 बॉल 18 धावेची आवश्यकता आहे. धन्यवाद, थँक्यू सो मच. येस सर, थोडंसं होल्ड करायचं आहे. पाच 17ची आवश्यकता. एखादी जर चौकार आला ना तर मात्र मॅचला मजा येईल, तर मॅच पुन्हा एकदा दोन्ही दिशेला वळण घेईल. आणि ती दोन्ही दिशेला वळण घ्यावी असं प्रेक्षकांनाही वाटत नाही, कारण या क्वालिफायरच्या मॅच कधी कोणालाही असे वन साइडेड आवडत नाहीयेत. त्या क्वालिफायरच्या मॅच त्या चांगल्या होणं गरजेचं. आलाय पहिल्याच बॉलवरती झटपट पटापट आलाय. एक मिनिट थांबवायचं आहे. त्याच दरम्यान मॅच देखील थांबवायची आहे. ज्या आतुरतेने आपण नक्कीच सर्वजण वाट पाहतो तो क्षण तुम्हाला पाहायला मिळतोय. सुस्वागतम. त्याच दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेचे शिल्पकार आणि अंबरनाथ नगर परिषदेचे माजी नगरसेवक, डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व, सन्माननीय आदरणीय संदीप भाऊ लोटे साहेबांचे इथे आगमन होतोय आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून. मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समवेत आपण पाहतोय शिवसेना अंबरनाथ विधानसभेचे संघटक, महिला संघटक, सन्माननीय आदरणीय समाजसेविका सौ अनिता संदीप लोटे मॅडम, ते देखील इथे उपस्थित होतात. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. संपूर्ण श्री क्रीडा मंडळ अगदी आपण जर पाहिलं तर सातत्याने ही स्पर्धा ज्यांनी संपूर्ण खांद्यावरती घेतली आहे, जी जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती आहे, आणि त्या स्पर्धेचे शिल्पकार, क्या बात आहे. स्वागत आहे, वेलकम सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम. सोनालीताई लोटे देखील इथे उपस्थित होतात. सचिन दादा यांच्या पत्नी आहेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. सोनाली मॅडम आपलं देखील सहर्ष स्वागत या मुख्य व्यासपीठावरती संपूर्ण लोटे कुटुंब जरूर तुम्हाला पाहायला मिळतोय. त्याचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. वेलकम ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा आपण वळतोय एक चुरशीची लढत मैदानाचं आतमध्ये जरूर पाहायला मिळते. मुख्य व्यासपीठावरती जरूर आगमन झालेलं आहे, परंतु एका बाजूला मॅच देखील तितकीच रोमांचक तुम्हाला जरूर पाहायला मिळते. यस, ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. सध्या तरी व्यासपीठावरती मान्यवरांचं आगमन झालंय, आणि आगमन कशाने झालंय? चौकारांनी झालंय. बॅटर सांगतोय मी हारलो नाहीये, मी लढतोय, मी फाईट देतोय, कारण संघर्ष हा करावाच लागतोय खेळाच्या मैदानामध्ये. 4 बॉल 13 धावेची आवश्यकता. ज्या एका चौकाराची आवश्यकता होती तो चौकार आलाय, पण मात्र आता इथून चांगला सेन्सिबल खेळ करणं गरजेचं आहे. 4 बॉल 13. काय क्लोज आली आहे मॅच. सगळ्यांचे लक्ष लागून आहे क्रीडांगणावरती. डोळ्याची पापणी लवायला कुणीही तयार नाहीये. हा वाईट बॉल आलाय. 4 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 12 करायचे. 4 बॉल मध्ये किमान 2 चौकार लगावणं गरजेचं आहे. ते 2 चौकार लगावले जातील का? त्यावरती ते चौकार येतील, ते कसे येतील, पण काय आक्रमकता दाखवली आहे पहिल्याच बॉलवरती. सिद्धेश मोरे यांच्या बॅटमधून त्या पहिल्या बॉलवरती चौकार आलाय.
पहिल्याच बॉलवरती चौकार मारून जणू काही तो चौकार नाहीये, ती संजीवनी होती. स्वराज्य संघासाठी ती संजीवनी होती. तो संजीवनी देणारा चौकार तो मारलाय, सिद्धेश मोरेनी मारलाय. चला, भरपूर विलंब आपण घेताय, खूप वेळ आपण घेताय. NN बॉईज आतापर्यंत असं वाटत होतं NN बॉईज समोरच्या संघाची मानही वरती काढू देत नाहीये, पण त्यानंतर आला सिद्धेश मोरे. त्यांनी आल्यानंतर पहिल्या बॉलवरती सांगितलं, थांबा, जाऊ नका, मी का बसलोय, मी जिंकण्यासाठी, मी लढण्यासाठी, मी योद्धा आहे, मी फाईट करण्यासाठी आहे. 4 बॉल 12, मॅच ऑन आहे, क्लोज आहे, समीप आहे. व्हॉट अ मॅच, काय सामना रंगतोय. 4 बॉल 12 धावेंवरती मॅच आली आहे. पुढचाच बॉल लीव करण्याचा प्रयत्न आणि हा चुकीचा निर्णय. हा निर्णय चुकीचा आहे. हा डॉट बॉल टाकलाय गोलंदाजांनी. पहिला डॉट बॉल आलाय आणि काय मोक्याच्या क्षणाला तो डॉट बॉल आला. ही लवचिकता दाखवण्याचा प्रयत्न केला, पण आपण उभे कुठे आहेत, शफल किती झालेलो आहोत, आपला लेगस्टम्प कुठे, आपला ऑफस्टम्प कुठे आहे, या सगळ्या गोष्टीची पाहणी करणं गरजेचं आहे. 3 बॉल 12. आता चौकार मारला तर मात्र पुढची फेरी, अन्यथा 363 दिवसांची वाट पाहावी लागेल. 3 बॉल 12. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न गेलाय, मारलाय, शेवटच्या क्षणाला मारलाय. अंबरनाथकरही म्हणतील मारलाय कसा. बॉल गेलाय, झटपट पटापट. काय खेळतोयस, जे काही खेळतोयस तू लक्षात राहण्यासारखं खेळतोयस. ते म्हणतात ना, वक्त आएगा और वक्त आने पे मैं भी करके दिखाऊंगा. मीही करून दाखवेन जेव्हा माझा वेळ येईल. आणि क्रिकेटनी तुम्हाला नेहमी हे शिकवलंय, वेळ बदलायला वेळ लागत नाही. हा क्रिकेटचा खेळ आहे. 2 बॉल 8, 3 बॉल 12ची आवश्यकता असताना एक चौकार तर लगावलाय सिद्धेश मोरेनी. एक मारेल का? LED वरती पाय ठेवू नका, LED वरती प्लीज पाय ठेवू नका मित्रा, खूप महागाची गोष्ट आहे, प्लीज. आणि ती बंदही होत आहे ना. 2 बॉल 8, 2 बॉल 8 वरती आता सिद्धेश आणखी एक करेल का कारनामा? हा विक्रम करेल का? पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय, डॉट बॉल. NN बॉयचं सेलिब्रेशन, विकेटचं पतन. टीम्सला विनंती आहे, ऑल आउट झाल्यात. स्वराज्य संघ आणि स्वराज्य टीम ही ऑल आउट झालेली आहे. टीम NN बॉयज या संघाने त्या सामना जिंकलेला आहे आणि फक्त जिंकला नाही आहे तर तो डॉमिनेट करून जिंकलाय. या पुढची मॅच दोन्ही टीम्स एक्झिबिशन मॅच आहे. बेस्ट ऑफ अंबरनाथ तुम्ही आतमध्ये या, त्यासोबतच रेस्ट ऑफ महाराष्ट्र तुम्ही आतमध्ये या. बघा, जे समोरच्या बाजूला जे टेक्निकल रूम आहे त्याच्या समोर जे मुलं आहेत त्यांना विनंती आहे आपण तिथे उठायचं आहे, कारण की कॅमेरा स्टँड पूर्णपणे हलतोय. दादा या, ते लहान मुलं आहेत त्यांना विनंती आहे आपण खाली उतरा. मित्रा बघा, तिथे कोणी बसू नका, खाली उतरा डायरेक्ट प्लीज. आणि तिथे सपोर्ट देखील घेऊ नका त्या टेबलचा, प्लीज विनंती आहे, कारण की कॅमेरा स्टँडला देखील तिथे प्रॉब्लेम होतोय, कॅमेरामॅनला देखील प्रॉब्लेम होतोय. तुमचं सहकार्य देखील फार गरजेचं आहे. येस, थँक्यू. असं सहकार्य राहू दे. येस, चेक. धन्यवाद, थँक्यू सो मच. आपण इथे एक लकी ड्रॉचा कुपन काढणार आहोत. तर या ताई, आपल्याला विनंती, आपण या आपल्या असे आपण हे लकी ड्रॉचं कुपन काढणार आहोत. बघूयात कोण हा भाग्य विधाता कोण ठरणार आहे, कोण जिंकणार आहे कूलर. येस, आणि काढा तुमच्या चिट्स बाहेर आणि बघा हा नंबर तुमच्याकडे आहे का. 0734 आहे का कोणाकडे? 734 734 0734. फक्त 5 सेकंद देऊयात, त्यानंतर आणखी एक चीट काढूयात. आहे का? ये 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 ये
पुन्हा एकदा आणखी एक चिमुकल्याला ते मिळत आहे. आणि दादा तुम्हालाच विनंती असेल, दादाच्याच हस्ते आपण ते कूलर देणार आहोत. वहिनी तुम्ही या, सगळ्यांनी जॉईन करा. ये नाव सांग. अच्छा लग रहा है मुझे जीत के. नाव विचारलं तर म्हणतो अच्छा लग रहा है मुझे जीत के. नाम क्या है बेटा आपका? बन्नी. क्या नाम है? बन्नी. आता याच्या आधार कार्ड वरती देखील बन्नी लिहिलंय का? हा प्रश्न विचारावा लागेल. हरकत नाहीये, जास्ती वेळ घेत नाहीये. या तुम्ही तुमचं पारितोषिक घ्या. थँक्यू सो मच. आणि येस, त्याचबरोबर आपण मॅन ऑफ द मॅचचाही किताब देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच कुणाला मिळत आहे? मला माहिती आहे कुणाला मिळत आहे. मी ते तुम्हाला सांगतोय कुणाला मिळत आहे. ज्यांनी तब्बल 1 नाही 2 नाही 3 नाही 15,000चं पारितोषिक मिळवलं, आता त्याच्यासोबत चांदीचं नाणंही मिळवणार आहे. विजय ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या विजय, या विजय, तुम्ही मुख्य व्यासपीठावरती या आणि थोडं लवकर या विजय. चला, रेस्ट ऑफ महाराष्ट्र विपक्ष बेस्ट ऑफ अंबरनाथ. तब्बल 15,000 रुपयाचा कॅश प्राइज, त्यासोबतच चांदीचं नाणं मिळत आहे. या विजय. आणि येस, माननीय माजी नगरसेवक, एक अप्रतिम खेळाडू देखील आपल्या काळामध्ये होते. विजय, संदीप दादा तुम्हालाच विनंती आहे, तुमच्या हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत. आणि त्याचबरोबरीने हे 15,000 रुपयाचं कॅश प्राइजही त्याला मिळत आहे. विजय म्हणेल आणखी काय हवंय, आणखी काही नकोय विजयला. विजय या. मयूरलाही विनंती असेल, मयूरनी एक बोल्ड काढला होता, त्यासाठी देखील त्याला 2,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. या विजय या. विजय एवढा एक्साइटेड आहे की विजय आता थांबायला मागत नाही. या या या, लवकर या, लवकर या. 2 मिनिटं चर्चा करूयात. विजय कैसा लग रहा है? बहुत ही अच्छा लग रहा है. बोलना चाहता हूँ कि हम लोग ये मैच खेलने के लिए 1 साल से मेहनत कर रहे हैं, सिर्फ लोटे खेलने के लिए. गया साल हम लोग पहले राउंड में आ रहा था, लेकिन ये टाइम कुछ तो कुछ करके दिखाने का सोच के आया और करके भी दिखाया. और 2 मैच है, आगे देखे क्या होता है. थँक्यू सो मच. अगदी खूप थोड्या शब्दामध्ये त्यांनी सांगितलं, पूर्ण वर्षभर मेहनत केली, करावीच लागेल ना, विश्वचषक तो खेळतोय. वा, वेल डन. 15,000 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू सो मच. मित्रांनो, विजयचा खेळ आवडला असेल ना, तर वाजवा विजयसाठी एकदा जोरदार टाळ्या. अप्रतिम खेळ. त्यासोबतच मयूर, आपल्यालाही विनंती, आपणही या. आणि येस, अनिता लोटेताई, तुम्हाला विनंती असेल तुम्ही या. तुमच्या हस्ते आपण मयूरला हे 2,000 रुपयाचं पारितोषिक देत आहोत, कारण त्यांनी यष्ट उद्ध्वस्त केल्या. वेल प्लेड मयूर, तुमचंही कौतुक आहे. चला, आता मैदानाच्या दिशेने आपण रवाना होऊयात. तिथे मैदानाच्या आतमध्ये आता हे सर्वोत्तम 22 खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. 22